नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत गावरान अशी पात्राची भाजी। ही भाजी मी धुवून चिरून घेतली आहे। तर भाजीसाठी लागणार आहे आपल्याला 10 मिनिटं भिजवलेली मुगाची डाळ, जिरे मोहरी, भाजलेले शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेलं लसूण, मीठ, लाल तिखट आणि हळद। चला तर आपण आता भाजी बनवायला घेऊ। मी इथं 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं, गरम झालं आहे। त्यामध्ये आता आपण जिरे मोहरी टाकू, बारीक चिरलेलं लसूण आणि आता चिरलेली भाजी। आता हे परतून घेऊ आपण भाजी परतून झाली। आता यामध्ये आपण भिजलेली मुगाची डाळ टाकू आणि ही मिक्स करून घेऊ। आता यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट आणि हळद आणि चवीपुरतं मीठ हे सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण ही भाजी 2 मिनिटं अशी कमी गॅसवर झाकून ठेवू। बघा 2 मिनिटं झाले। आता आपली भाजी तयार झाली आहे। बघा तयार आहे आपली गावरान पात्राची भाजी। अशा पद्धतीने नक्की करून बघा। ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।